जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनल वर. तर बघा आज कुठं बसलेलं आहे आणि आज आलेलो आहे मंदिराकडे तर आरती करायला. आणि आजचा ब्लॉग जरा नवीन आहे कारण तुम्हाला माहित आहे बऱ्याच दिवसाचं घराचं काम चाललेलं होतं. तर आज फायनली म्हणजे बरंचसं काम आवरलेलं आहे आणि कविता आणि मी आम्ही दोघे आलेलो आहे घर बघण्यासाठी स्पेशली. तर म्हणलं चला मम्मी तर रोजच येत असतं आरती करायला देवीची, पण म्हणलं आज आम्ही जातो पण आणि आरती पण करून येतो आणि घर पण बघून येतो. तर चला आज छोटासा ब्लॉग आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे चल. तर बघा आज आलेलं आहे नवीन घराकडं आणि तुम्हाला तर माहितच आहे की आमच्या घराची लाईट फिटिंगचं काम भरपूर दिवसापासून चाललेलं होतं. तर म्हणलं चला आपल्या घराची लाईट वगैरे पाहून येऊ. तर बघा दिन म्हणजे अजून लाईट नाही लावलेलं आणि घर तरी पण किती भारी दिसतंय. तर आता तुम्ही पप्पा लाईट लावून दाखिणार सगळे. चला तर तुम्ही गेला काय. तर बघा आता नवीन घराकडे कमून आलो तर संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला माहितच आहे घराची लाईट एकदम मस्त दिसते. शिव बाय बाय. सगळ्यांना हाय कर. हाय मग आमचा शिवबा हाय करतोय सगळ्यांना. हा बर बर. स्पेशली लाईट पाहिजे होते तर मग पप्पा म्हणे चला आणि त्यासाठी आबानी मस्त आता टाकू राहिले आणि बघा एक 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 एक. तर बघा सगळे लाईट लागलेले आहे. तर म्हणजे अजून थोडासा अंधार पडला असतं तर एकदम छान दिसले असते. तरी पण बघा किती मस्त दिसते टावरचे पण. वरती जाऊन दाखवू ना. हा वरती जाऊन दाखवू ना. तर इकडचे किती आनंद होऊ राहिला. काय लागते किती आनंद होऊ राहील त्यांना. हॉल मधला नाही लागला हो लाईट बंद करेल असं. हा का. इकडचे साईडचे पण पहा ना किती मस्त दिसू राहिले. हे पा हा सगळे चालू आहे तिथं बाहेर पहा. सोनबाबडी इकडे बाय. तर बघा पोर्च मधले लाईट 3 कलरचे 3 आणि मधी व्हाईट लाईट आहे. तर इकडच्या मोठ्या टुपा पण लावलेल्या आहे आणि इकडच्या साईडना पण दाखवते तुम्हाला कारण की लाईट लावल्याच्या नंतर किती मस्त दिसते घर. तर बघा इकडचे आणि गॅलरी मध्ये खाली सुद्धा कलरचे लाईट आहे तर किती भारी दिसते. म्हणजे घराच्या साईडच्या भीतीला आणि गॅलरी मध्ये. चला आता प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला लाईट दाखवणार आहे. तर बघा आता पोर्चच्या वट्टेवर आलेले आहे आणि आता सगळ्यात एक नंबर आपल्याला घरामध्ये जायच्या टायमाला कोणतं बटन दाबायचं आणि घराचा दरवाजा जरा बंद असेल तर घरातले सगळे मेंबर कसे बाहेर बोलवायचे. तर बघा आपली बेलचं बटन इथं. तर बेलचा आवाज आले बरोबर सगळे बाहेर येतील. तर अशा हिशोबाने इथं एक बटन दाबलेलं आहे. फॅन बंद कराय फॅन थंडी वाजते. हा एक नंबर बटन जवळचं. बघा आता आपण आलेलो हॉलमध्ये आणि काम चालू आहे त्यामुळे भरपूर राडा झालेला आहे. आता एवढा लागणार आहे. तर तुम्ही बघा पीओपीचे आपले सगळे लाईट कशा पद्धतीने लावलेले आहेत. अहो आतमध्ये ट्यूब आहे का गुलाबी कलरची. कोणची. हा गुलाबी आतमधली किती भारी दिसतं पीओपी झालेला आहे कलर ते बल्ब. आणि आता म्हणजे तर बघा आपल्या हॉल मधली पूर्ण पीओपी आणि पीओपीच्या साईडला पूर्ण लाईट लावलेले कलरचे लाईट लावलेले तर एकदम मस्त दिसतंय आपलं घर. आणि फॅन सुद्धा आहे आणि आपलं लाईटचा बोर्ड आहे. तर म्हणजे कोणतं पण बटन दाबल्यानंतर जो आपल्याला लाईट लागतो तो लागू शकतो. आणि फॅनचं पण इथंच आहे. आणि आता कसं थोडं म्हणजे सिस्टमॅटिक झालंय ना ग अंडरग्राऊंड पूर्ण वायरिंग त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे लवकर बटन लक्षात नाही येणार. पहिल्यांदा म्हणजे अलग होतं आता थोडंसं अलग झालेलं आहे आणि कोणाचं काय चालू खेळायचं. बघा हा बोर्ड आणि हा स्पेशली आपण लेडीजसाठी केलेला आहे. तर इथं स्पेशल बटन म्हणजे बोर्ड काढून घेतलेला आहे. जसं आपल्याला जिथं सेट करायचं तसं त्या पद्धतीनं वायरिंग मोठी काढलेली आहे. आणि या साईडचे बघा डिझाईन तुम्हाला कशी वाटली. एका भिंतीला म्हणजे अलग डिझाईन बनवलेली आहे. तर छान आहे ना. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आपण नक्की कमेंट करून सांगा कारण मध्ये अलग डिझाईन आहे. तर चला किचनमध्ये.
दिसत आणि फॅन पण लावलेला आहे किचन मध्ये. इकडे साईडला 2 बल्ब आहे आणि देवघरातला एक बल्ब कलरचा. देवघरामध्ये म्हणून कलरचा बल्ब आहे ना. ते त्यांचं म्हणणं राहतं किचन मध्ये देवघर लोक काही म्हणते किचन मध्येच पाहिजे. आता जस्ट त्याचे अलग अलग आहे बरं का. चॉईसेस हा अलग अलग आहे ना तेच ना. आणि इकडच्या साईडनं बघा फरशीचाच कडप्पाची मांडी बनवलेली आहे. तर डबे ते ठेवायला एकदम भारी राहतं. तेच ना छोटे छोटे डबे ते आणि वरती पूर्ण मोठे डबे ठेवण्यासाठी वरती पोटमाळे. तर चला आता बेडरूम मध्ये तुम्हाला आता आम्ही बेडरूम मध्ये दाखवतो कसे लाईट फिटिंग केलेली आहे. इकडं कुठे बटन नको याचे लाईटचे बेडमध्ये दोन बल्ब आणि फॅन आहे बघा. आणि एका साईडला छोटासा बल्ब ते कोल्ड नाही आहे हो. आणि इथं आपल्याला समजा इथं बेड असल्यावर चार्जर ते लावायला दोन्ही साईडला. हा दोन्ही साईडला आणि हेच एका साईडला म्हणजे कलर दिलेला आहे बेडरूम मध्ये. एका साईडला अलग थोडासा कोणतरी आलं. तर चला आता तुम्ही हॉल किचन आणि बेडरूम तर बघितलाच. तर आता जो मोकळा स्पेस आहे तो बघा. इथं आपलं बेसिन आहे. जेव्हा आपण बाथरूम मधून हात ते स्वच्छ धुण्यासाठी इथं पण बल्ब आहे बघा. आणि इकडच्या साईडला पण बल्ब आहे. माणूस इकडं बघा बाथरूम टॉयलेट मध्ये नको शू पण आला आज घर बघायला. बघा इथं आणि साईडला पण थांब ना जरा एक मिनिटं. जायचं वरती पण जायचं ना. तर चला तुम्ही त्या साईडला किचन हॉल बेडरूम तर बघितला. या साईडला पण सेम तसंच आहे कारण तुम्ही बाहेरून तर बघितलेलं ते दोन साईड अलग अलग आहे. तर फक्त आता शॉर्टकट मध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो. इकडे बघा ताई म्हणजे बेड मध्ये जर मोठं लाईटचे बल्ब लावायचे नसेल ना तर छोटासा एक खाली लाईट आहे. भारी ना मस्त सिस्टीम बरं का. आणि मग बाकीच लावायचे असेल तर मग सगळे लाईट चालू करायचे असेल ते असं बेडरूम मध्ये एकच भिंतीला कलर आहे बघा म्हणजे अलग कलर. आदर कलर हे बघा. बाई परत पाहा किती ना करते बघा. तिकडच्या हॉलमध्ये जशी पीओपी का तशीच या हॉलमध्ये पण आहे. फक्त आपल्या एका भिंतीची डिझाईन आहे का ती थोडीशी अलग आहे. तिकडच्या भिंतीवरती चांदणी आहे. तिकडच्या भिंतीवरती म्हणजे पीओपी आहे. तर बाकी सगळं आपलं छान आहे ना. घर एकदम भारी झालेलं आहे आता. इकडं पण एलईडी लावायला गोल्डन ते ठेवलेले आहे. इकडं शिवाजी महाराजांची मूर्ती या रूम मध्ये ना तेवढा राडा तिकडे जास्त आहे. तिकडे जास्त आहे. चला चला आता म्हणजे टाईम झाला तर आता आम्ही जाणार आहे फक्त टावरवरती. तर तिकडची लाईट दाखवायला बघा आता निघालेलं आहे वरती आणि वरच्या 2 रूम आणि ते दाखवतो आम्ही. चला, चला. बघा इथं अजून ग्रील वगैरे बसवलेलं आहे. तर मग पोरांना आणायला जरा भीती वाटते बरं का घालून. जेव्हा ग्रील बसव तेव्हा बघा आता आलेलं वरती आणि इकडे एक रूम आणि म्हणजे साईडला 2 रूम आणि 2 टॉयलेट बाथरूम आहे. तर तिथली पण लाईट फिटिंग एकदम मस्त झालेली बघा. वरती पण मस्त बेसिन बनवलेले आहे हात ते धुण्यासाठी. तेव्हा स्वयंपाकीने पाणी बंद बघा आता वरच्या रूम मध्ये आलो जी याच्यातून काढलेली त्याची उपयोग बघा एकदम मस्त आहे आता. आणि दोन्ही रूम मध्ये अलग अलग आहे. हे फॅन आले काय काका? ते शंभू बघा इकडून गॅलरीमध्ये पण कलरची लाईट तू इकडे शंभू इकडे शंभू इकडे चला इकडे. तर बघा म्हणजे आपल्या बघता इकडच्या रूममध्ये आलेलं आहे आणि तिकडची पीओपी आणि इकडची पीओपी आणायला लागेल. तर एकदम मस्त दिसून राहिलं लावले.
स्पेस मध्ये मोकळ्या आणि किती छान आहे बघा, किती भारी वाटतं इथं पोरांना तर बाई. इकडे बघा तुम्ही, इथून किती भारी दिसतं वरचे लाईट वगैरे टावरचे आणि सगळे अलग अलग कलर आहे. इथून इतकं छान वाटू राहिलं, असं वाटू राहिलं दिवाळीला कसं राहतं डेकोरेशन तसंच वाटू राहिलं एकदम छान. आणि इथून आपलं मंदिर ते एकच नंबर दिसतं बघा तुम्ही. संध्याकाळचं ते किती भारी वाटू राहिलं असं मस्त संध्याकाळचे लाईट लावलं. हा मग दिसते बाहेर. तर सगळ्यात वरती टावरवरती आलेलो आम्ही आणि बघा बाहेर तिकडून सगळं मस्त असे बल्ब आणि त्याच्यानंतर बाहेरचे बल्ब दाखवतात. आता बाहेरून तर त्या साईडने तुम्ही बघितले आम्ही जेव्हा बाहेरचं बॅकग्राऊंड दाखवलं तेव्हा. आणि आता इथून बघा खाली 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 इकडे नाही जायचं. तर टावर पशी आणि खालचं अंगण मंदिरात बसलं सगळं पटांगण ते एकदम मस्त दिसतंय आणि किती भारी दिसतंय. वरती आलं एकदम फ्रेश. चला आता भरपूर टाइम झाला आणि आता शंभू इकडे सर. भांडे बसले घेत. एकदम पुढे बसा, एकदम पप्पा पैसे बसू. तर बघा आता घरी जायचं होतं आणि सगळे लाईट बघून फोन झाले. तर म्हटलं चला भरपूर टाइम झाला आणि आता घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा होता. आणि कालच खरं तर लाईटचं काम म्हणजे कम्प्लीट झालेलं होतं. तर पप्पाचं म्हणणं की चला म्हणून सगळ्यांना लाईट बघायला. तर म्हणलं आता आम्ही ना निवांत जाऊ द्या. मग कविताला म्हणलं चला, आता मम्मी तसं आरतीला येतच राहत्या. तर म्हणलं कविता मी आम्ही दोघी आलेलो होतो. म्हणलं चला आज मस्त असं कोणतं बी म्हणजे काम कम्प्लीट झाल्यानंतर एक आनंदच राहतो. तर आम्ही दोघी सगळ्यात पण मोठा आनंद असा आहे की घराचं काम लवकर झाल्याच्या नंतर लवकर इकडे राहायला यायचंय. त्याच्यामुळे मग तोच आनंद. कमेंट पण आपल्याला केलंय नाही की नवीन घरी कधी जाणार. तर आता फक्त आणि फक्त ग्रिलचं काम राहिलेलं आहे, ते पण थोड्या दिवसात होणारच आहे. म्हणजे उद्यापासूनच त्या कामाला सुरुवात होणार आहे. बघू ना आता 8 दिवसापासून चालू होतं येणारे मिस्त्री. पण मग अजून काय नाही कारण सिंगल थोडा प्रॉब्लेम आहे. हा ना मग तर मग चला आता उद्यापासून ते मिस्त्री येतील. मग एकदाचं काम कम्प्लीट झालं ना की मग मस्त इकडंच. तर ते पण आता सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे, सगळ्याच्याच आम्हाला लागलेली आहे. कारण आता एवढं भारी घर म्हणल्यावर तिकडे राहायचं जरा थोडंसं हे वाटायला लागलं बरं का. हाय का ना. आता आमचं घर तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईट फिटिंग पण कसं झाली ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये, कारण पुढचा व्हिडिओ तर मस्तच होणार आहे. तो पण राहील आता पुढचा तेच ना video. मग तो पण बघायला विसरू नका. आणि हा पण व्हिडिओ बघायला तुम्ही म्हणजे पूर्ण बघा, कारण आम्ही जशी म्हणजे जेवढं चांगली असं कलर लाइटिंग फिटिंग करण्यात म्हणजे हे केलं तेवढी झालेली आहे. तर तुम्ही पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली आमची लाईट फिटिंग. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.